नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. विधानसभेच्या निवडणूक निकालात प्रमुख पक्षांचं काय झालं हे आपण पाहिलंय. यात आता वंचित विकास आघाडी प्रकाश आंबेडकर आणि मनसे राज ठाकरे यांना मोठा भोपळा मिळालाय. आता हे का झालं हे अपेक्षित होतं का? काही त्यांना जागा मिळतील असं वाटलं होतं का? आणि प्रत्यक्षात काय घडलं? एक तर राज ठाकरे हे ठाकरेंच्या स्टाईलमध्येच वारंवार वावरत राहिले आणि या वेळेला आपली सत्ता येणार. या निवडणुकीमध्ये मी सत्तेमध्ये असेन, म्हणजे मनसे सत्तेत असेन आणि पुढच्या वेळेला माझी स्वतंत्र सत्ता येईल असा दावा राज ठाकरेंनी केला होता. एक आमदार होता मागच्या वेळेला, त्यांनी एक राजकीय पक्ष म्हणून ज्या जाहिराती केल्या ना वर्तमानपत्रामध्ये, अगदी तुल्यबळ जाहिराती. त्या जाहिराती पाहून असं वाटायचं की काय यांची ताकद आहे. एकही जागा स्वतःच्या मुलालाही निवडून आणता आलं नाही. त्यात सदा सरवणकर हे भेटायला गेले होते. किती अहंकार, त्यांना भेटच दिली नाही. कदाचित भेट दिली असती तर सदा सरवणकरांनी पाठिंबा दिला असता, पण अहंकारामध्ये राज ठाकरे वावरले. कोणी अगदी बाळा नांदगावकर पासून एकही जण निवडून आलं नाही. या उलट मनसेमुळे महायुतीच्या 10 जागा पडल्या. 10 म्हणजे ते जरी सगळे आम्ही हिंदुत्वाला पाठिंबा देणारे आहोत, आमचा पाठिंबा महायुतीला आहे असं म्हणत असताना त्यांनी जे उमेदवार उभे केले त्याचा फटका महायुतीला बसलाय आणि महायुतीचे मतं त्यांनी खाल्लेत. आता काय होणार आहे? मनसेची मान्यता रद्द होणार. त्यांचं काय 5 वर्षे इंजिन जे आहे ना ते यार्डातच पडलेलं असते. निवडणुकीच्या वेळेला ते बाहेर येतं इंजिन, मग त्याला डबेच नसतात, अनेक अडचणी. त्या इंजिनाला मग पुन्हा त्याचं चार्जिंगच झालेलं नसतं, पडलेलं असतं खराब, ओव्हरऑलिंग करत नाहीत, काहीच नाहीत, कुठलीच गोष्ट नाही ना, संपर्कच नाही लोकांचा. आणि केवळ जाहीर सभांच्या जोरावर सगळं काही ठीकठाक होईल आणि लोक मतं देतील असं यांना वाटतं. असं असत नाही ना. मताचा आणि भाषणाचा काहीही संबंध नाही. काहीही नवे मुद्दे या निवडणुकीमध्ये नव्हते. सगळ्यावर टीका केली, शिव्या दिल्या म्हणजे लोक मतं देतील असं नाही आहे. 2 विषय वेगळेत. छान बोलतात राज ठाकरे, एवढंच ते ऐकतात. जसं राज ठाकरेचं तसंच प्रकाश आंबेडकरांचं. प्रकाश आंबेडकर हे आडनाव आंबेडकर आहे, बाकी काही आहे त्यांच्यात. पर असं काही विधानं करून ठेवतात ना, महाराष्ट्रात दंगली होण्याची शक्यता आहे. इथपासून ते कोणालाही संघाच्या बाबतीत काहीतरी विधान करतील, भाजपच्या बाबतीत काहीतरी विधान करतील, असं काही फंटास्टिक विधान करतील की ज्यातनं एक दिवस त्यांची हेडलाईन होते वर्तमानपत्रामध्ये, टी व्हीला कॅचलाईन होते, ब्रेकिंग न्यूज होते. झालं ना. पण पुढं काय? मतांच्या गणितामध्ये काय होतं आहे? असंच आहे. वंचितमुळे देखील किमान महाविकास आघाडीच्या 8-10 ठिकाणी फटका बसला आहे वंचितमुळं. हिशोब केला त्यांनी. पण ठीक आहे ना, किती वर्ष हे राजकारण करणार? निवडणूक निकाल लागण्याच्या आदल्या दिवशी आम्ही सत्ताधाऱ्यांच्या सोबत असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. म्हणजे सत्ता कोणाचीही येऊ, आम्ही सत्ताधाऱ्यांच्या सोबत असा त्याचा अर्थ. आणि त्यावेळेला सगळ्या लोकांना मायावतीची आठवण झाली. म्हणजे प्रकाश आंबेडकरांची भूमिका म्हणजे मायावतींची भूमिका. त्याला तत्वज्ञान वगैरे काही संबंध नाही. जे काय आमचा एका दुसरा आला तर ज्यांची सत्ता असेल त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ असा त्याचा अर्थ. मग इतके दिवस तुम्ही ही जी भाषा वापरत होतात, आंबेडकरांचे नातू आहेत आणि त्यामुळे एक तुम्ही तत्ववादी विचारवंत अशी जी तुमची प्रतिमा होती त्याचं काय झालं? त्यातूनच ह्या सगळ्या अडचणी निर्माण होतात. प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीचं देखील असंच होणार आहे. जी अवस्था राज ठाकरेची झाली तीच अवस्था वंचित विकास आघाडीची होती.
वंचित विकास आघाडीची नक्की जी मतं होती ना, त्या मतदारांची गोची होती आहे. आणि किती दिवस ह्यांच्या मागे राहायचं आपण, आणि हे त्या आपल्या विचारावर ठाम नाहीत. यांना मतदान द्यायचं कशासाठी? आपली मतं घेणार, पुन्हा आपल्यालाच सांगणार जिकडे सत्ता आहे तिकडे मी चाललो. मग तुमच्याबरोबर कशासाठी यायचं ना? बाकी आहेत ना मग अन्य. तुम्ही तत्त्वज्ञान घेऊन काय करता आहात? मग आरक्षणाचा विषय तुम्ही ज्या जिकिरीने मांडला, झालं काय? पुन्हा काय मी भूमिका मांडली, लोकांनी मला मतं दिली नाही, त्याला मी काय करू? मग लोकच म्हणजे मी काय करू म्हणण्यामध्ये राज ठाकरे आणि आंबेडकर सारखेच, दोघांनाही परवाच नाही कोणाची. म्हणजे आपल्याला मतं का मिळत नाहीत, आपण निवडून का येत नाहीत, याच्याबद्दल काही चिंता नाही. फक्त निवडणूक आली की हे जागे होतात, आपल्या मतदारांशी त्यावेळेला आवाहन करतात, भावनिक आवाहन करतात. पण आता लोक शहाणे झालेत, त्यांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळं तुमचाच पर्याय निवडावा असं काही त्यांना कंपल्शन नाही. अजूनही जी काही मतं तुम्हाला मिळत आहेत ना, आता त्या काळामध्ये या मतात देखील घाटा होणार आहे जर तुम्ही निवडणूक लढवायचं ठरवलं तर. किती वर्ष गोष्टी चालल्यात. रिपब्लिकन ऐक्याचा विषय चर्चेला जातो. ठाकरेंच्या घराण्यामध्ये राज उद्धव एकत्र येण्याची चर्चा होते, ते वेगळे झाले तेव्हापासून ही चर्चा चालू आहे, पण निष्पन्न काही होत नाही. या निवडणुकीतून आंबेडकर आणि राज ठाकरे या दोघांनाही तुम्ही घरी बसा असा सल्ला मतदारांनी दिला आहे, एवढं मात्र नक्की. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.